धन्यवाद समीर ठाकरे। मॅच क्रमांक 3 पहिल्या फेरीतील सध्या आपण सामना पाहतोय। सोमिक 11 भावाली विपक्ष पाटील डेव्हलपर्स बाबगाव। टॉस सोमिक 11 भावाली संघाच्या संघाने जिंकलेला आहे। प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि प्रथमतः पाटील डेव्हलपर्स बाबगाव संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आणि सलामी जोडी पाहू शकाल विजय केने एक जबरदस्त क्लासिकल अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या सोबतीला जितेश जोशी आणि षटकात सुरुवात करतोय मिस्टर सुनील। पहिला चेंडू पाहू शकाल कटर होता आणि त्या कटरवरती पहिल्या चेंडूवरती विजयला मात्र त्या ठिकाणी बीट केलंय। चांगली सुरुवात सोमिक 11 भाबाली संघाची सध्या आपण पाहतोय। डॉट चेंडूने सुरुवात केली सुनीलनं। आज जबरदस्त हाय व्होल्टेज आणि हाय ड्रामा सध्या आपण पाहतो। इथे मात्र फटका हवेत केला, उंच गेलाय, परंतु त्या ठिकाणी डिस्टन्स सुद्धा प्राप्त केला। चेंडू मात्र चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून विजयच्या बॅट मधून निघणारा हा पहिला सिक्सर जबरदस्त या ठिकाणी आय थिंक टॉपेज लागला असा ज्या अनुषंगाने मात्र चेंडूने जास्त उंची गाठली आणि तब्बल 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होते, परंतु प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये कारण चेंडूकडे पाहतच राहिले आणि अखेर षटकारानं पाटील डेव्हलपर्स बाबगाव या संघाचा मात्र अकाउंट ओपन केला विजय केनेनं। तसं जर पाहिलं तर अगदी बाबगावलाच जवळपास एक्झॅक्टली बिलॉंग करत असं म्हटलं वावगत टाळणार नाही विजय केने मॅन फ्रॉम देवरुख आणि आज त्या संघाचा तो प्रतिनिधित्व करतोय ऍज अ आयकॉन म्हणून त्या संघामध्ये तो खेळतोय। हो करण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू मात्र चालला अगदी स्वतः विकेट किपर मोरेश्वर सुतार मात्र त्या चेंडूवरती पोहोचतोय। एका बाजूला पाहिल्या तर युवा उद्योजक बाबगावचे विकेशेट पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सोमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अनंताजी केणे यांचा संघ आपण पाहतोय। यानंतर जो शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष आरडी 11 किरवली। दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण रेडी राहा आणि कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकी साठी आमच्या समोरच्या कक्षासमोर येऊन थांबायचं आहे। एका बाजूला राकेशजी देगाडकर आणि दुसऱ्या बाजूला संतोषजी काकडे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल। चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये पर्व दुसरं आहे। डिपेंडिंग चॅम्पियन संघाचं त्याचप्रमाणे खेळ मागील सामन्यामध्ये आपण पहिल्या स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केला आणि इथे मात्र पुन्हा ऑन साइडला पेक केलाय। काय फटका केला जितेश जोशीनं आणि चेंडूला पाठवलाय बिडविकेच्या पलीकडे। या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा सिक्सर। सुनीलचा आपण विचार केला तर आतापर्यंत 4 लिगल चेंडू त्यांनी हाताळले आणि 4 पैकी किमान 2 चेंडूचा त्यांनी मात्र कटरचा वापर केला। पहिल्या कटरवरती फलंदाज विजयला त्याने जरूर बीट केलं, परंतु या कटरवरती मात्र हा फटका सुद्धा जर पाहिलं तर टॉपेज लागला आणि डिस्टन्स सुद्धा मात्र त्या ठिकाणी प्राप्त केलंय। दोन्ही फलंदाजांना आपण विचार केला तर मात्र मोठ्या फटक्याने मात्र आपला वैयक्तिक डावाला सुरुवात केली। विजयने सुद्धा षटकारानं डावाला सुरुवात केली, जितेशने सुद्धा षटकारानं सुरुवात केली। म्हणजे असं वाटतं की आज मनसुबे चांगले आहेत। ओ स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेनं आय थिंक अक्षय होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू त्याला टाटा बाय बाय करत निघून गेला। काय फटका तिथे मात्र त्या ठिकाणी खेळला गेला अगदी लोंगांच्या डोक्यावरनं। जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन आणि काय सुरुवात पाहतोय सध्या पाटील डेव्हलपर्स बाबगावच्या टीमची। एकही विकेट आतापर्यंत या संघाने गमावलेला नाहीये आणि लगभग आतापर्यंत आपण विचार केला तर 19 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या। एक वेगळ्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने मात्र हे दोन्ही बॅटर्स आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी फुल टॉस होता, त्याच्यावरती मात्र पाहू शकाल लेट ग्लान्स केला चेंडू त्याला अगदी फाईन बाउंड्रीकडे, तिथे फिल्डर तैनात आणि या पंचाचा षटक समाप्तीचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये नो लॉस पाहू शकाल या ठिकाणी एक जबरदस्त सुरुवात 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या। चांगली सुरुवात, एक गोड सुरुवात, स्वप्नवत सुरुवात अशी म्हटली तरी वावगं ठरणार नाहीये, कारण ज्यावेळी विकेट्स सर्व आपण हातात जर ठेवले आणि जर याप्रमाणे सुरुवात जर झाली तर येणाऱ्या फलंदाजांचे सुद्धा मात्र मनोबल नेहमीच वाढताना आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि ती सुरुवात एकीकडे पाहिलं जितेश जोशीने 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून निघाल्या 13 धावा आणि विजयने 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून निघाल्या 7 धावा। एक एक्स्ट्रा धाव सुनीलने खर्च केली नाही, परंतु सर्वच धावा बॅटच्या माध्यमातून निघाल्या, त्यामध्ये 3 षटकार पाहिले आपण। पहा तुमच्याकडे 30 मिनिटांचा अवधी आहे 7 षटकांसाठी, त्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही पहिला डाव तुम्हाला संपन्न करायचा आहे। आणि हा सामना जर आपण पाहिलं तर ठीक 1 वाजता मात्र पहिला चेंडू डिलिव्हर केलाय सुनीलनं आणि एका षटकासाठी तब्बल 5 मिनिटांचा तुम्ही अवधी इथे घेतलेला आहे, म्हणजे येणाऱ्या 25 मध्ये तुम्हाला 5 षटके इथे मात्र कंप्लीट करायचे आहेत। दुसऱ्या षटकाला पाहू शकाल सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय कोहली, वाईस कॅप्टन आहे या संघाचा विचार केला तर
आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र भरपूर मदार असेल सौमिक 11 भावाली संघाचा विचार केला तर इथे मात्र पहा चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावलाय. जी सुरुवात सुनीलने केली होती निर्धावानं ती सुरुवात अक्षय कोहलीने केली निर्धावानं, परंतु सुनीलला सातत्य ठेवता आलं नाही. परंतु अक्षय मात्र या षटकामध्ये सातत्य टिकून ठेवणार का? ज्या धाबा वेगाने आल्या त्या धाबांवरती गतिरोधकाचं कार्य तो करणार का? फुलटॉस चेंडू तर संधी होती जितेशकडे, परंतु सरळ चेंडू चाललाय. हो लॉंग ऑन वरती मिस्टेक घडली गेली. आज सुनील थोडासा सास पडतोय कारण त्याच्याकडून मात्र ही थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहिलं तर एकेचं रूपांतर फलंदाजाने दुहेरीमध्ये केलं. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि या 2 धाबांची संघाची धावसंख्या 22 वरती पोहोचत असताना पहिल्या फेरीतील तिसरा सामना, 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना 6-6 षटकांचा होणार आहे. त्यासाठी सर्व संघांना विनंती असेल की आपण वेळेचं भान ठेवा, वेळेनुसार सहकार्य करा. पुन्हा तिथे मात्र तीच चूक केली, जी चूक पहिल्या चेंडूवरती केली तीच चूक पुन्हा जितेशच्या वतीने पाहायला मिळाली. कारण जो जितेश पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तो जितेश आता मात्र कुठेतरी अक्षय कोहलीच्या अगेन्स्ट चाच पडतोय. कारण आज आपण या स्पर्धेचा विचार केला तर कुठेतरी या नांदकर गावातील जे खेळाडू आहेत ते मात्र चमकदार कामगिरी करतायत. कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, जय कोणकर असेल, सोनू असेल, अक्षय थेटे असेल, यांच्याकडून सुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आणि मात्र तोच परफॉर्मन्स अक्षय कोहलीकडून घडेल का? हो यारकडचा प्रयत्न बॉडी लँग्वेजला प्रेस करण्यासाठी मात्र तिथे पूर्णपणे इष्टाच्या रोखाने चेंडू हाताळला होता, परंतु चेंडू सरळ चाललाय विकेट किपरच्या पाठीमागे. धावलेले फक्त एकच एक्युरेसी पाहायला मिळाली अक्षय कोहलीच्या माध्यमातून या षटकामध्ये. कारण आतापर्यंत एकही फटका त्याच्या अगेन्स्ट मोठा आला नाहीये. सर्वच चेंडू जर पाहिले तर अगदी स्टंप टू स्टंप आणि लेंथ लाईन पाहिली तर अतिशय चांगल्या प्रमाणात तो पिक करतोय आणि आतापर्यंत 4 लिगल चेंडू मात्र त्याने चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर कुठेतरी चांगली सुरुवात आपण पाटील डेव्हलपर्स बाबगाव संघाची पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जसा अक्षय आला त्याच्याकडून मात्र जबरदस्त मात्र वापसी करत असताना मात्र आपण पाहिली. हो दांडी गोल, तिन्ही यष्ट्या तिथे मात्र विजयने दाखवल्या, त्यापैकी डाबी स्टिक मात्र उद्ध्वस्त केली अक्षय कोहलीनं आणि अखेर पहिला धक्का लागत असताना टीम पाटील डेव्हलपर्स बाबगाव या टीमला आयकॉन खेळाडू विजय केने माघारी परतलाय. हा खूप मोठा धक्का असेल विकी शेठ पाटील यांच्या संघाला. ज्या विकेटची आवश्यकता होती सौम्यक 11 बाबाली संघाला तो विकेट अखेर अक्षय कोहलीनं आपल्या टीमला प्राप्त करून दिलाय. यालाच म्हणतात क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये विदाउट लॉस 20 धाबा फलक्यावरती लागल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अक्षय कोहलीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी कौतुकास्पद कामगिरी. कारण आतापर्यंत त्याने धावा खर्च केला 3 आणि एक मौल्यवान विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरती नवी फलंदाज आला मिस्टर आदित्य मॅन फ्रॉम पीसे. अक्षय कोहली पुन्हा एकदा हो समोरच्या दिशेने ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑफ आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटने मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिले 5 चेंडूवरती अक्षयने फक्त 3 खर्च केले होते, 1 विकेट प्राप्त केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि त्या षटकारानंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 29 धावा एकाकडे अशा मोबदल्यात. जे आपण या स्पर्धेमध्ये टी बॉल पाहतो, रबर बॉल जे पाहतो ते सर्वचे सर्व चेंडू आम्हाला मुठवलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय छत्रपती शेठ भामरे यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं मनापासून आभार 7 स्टार ग्रुपच्या वतीनं. ज्या सर्व ट्रॉफीज पाहतोय पहिल्या क्रमांकासाठी, दुसऱ्या क्रमांकासाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पुरस्कार कैलासवासी आंबो लडकू सपाट यांच्या स्मरणार्थ चिराटपाडा गावातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रुपेश शेठ सपाट यांच्या माध्यमातून आम्हाला त्या सर्व ट्रॉफीज प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचे विशेष आभार 7 स्टार ग्रुपच्या वतीनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आदी वाकडे, स्वतः संघनायक आहे आणि त्याच्याकडून फार काही जास्त अपेक्षा आहेत, त्या म्हणजे सौम्यक 11 भावाले या संघाला.
जे आपण पाहतोय मान्यवरांसाठी जे सन्मान चिन्ह आहेत जे आम्हाला 7 स्टार ग्रुपच्या वतीने प्राप्त झालेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तिसरा षटकार सुरुवात जरूर केली आणि पहा तिन्ही गोलंदाजाने डॉट चेंडूने सुरुवात केली. हा सुद्धा एक योगायोगच म्हणावा लागेल. धावसंख्या स्थिर आहे 29. 29 धाबा. आधीने सुरुवात लाजवाब केली. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांनी मात्र त्या ठिकाणी खेचला अक्षय कोहलीच्या अगेन्स्ट आणि हा स्ट्रोक खूपच छान आहे. सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राइव्ह व्हीसीएफ मध्ये लॉंग ऑफ ला सुद्धा खेळाडू होता, लॉंग ऑन कडे सुद्धा खेळाडू होता, परंतु दोघांना चेंडू वेधून सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धाबांसाठी चौकार. जणू का एखाद्या बंदुकीतून गोळी वेगाने निघते तेवढा वेगानं जितेच्या बॅट मधून हा चेंडू निघाला. सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राइव्ह. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन आणि सर्वात सुरक्षित जागा कोणती असेल तर ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तीच जागा फलंदाज जितेशने निवडली आणि अखेर त्याच्या बॅटमधून मात्र हा दर्शनीय क्लासिकल चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आधी पुन्हा एकदा विकेट मारा करतोय. हो चेंडूचा मात्र त्या ठिकाणी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला कारण ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लाईन त्याने मेंटेन केली आणि त्यामुळे मात्र पंचांच्या वतीने दंडित केलं गेलं. या सामन्यासाठी पाहू शकाल आमचे दोन्ही ऑफिशियल पंच कैलास पाटील सर आणि स्क्वेअरलेसचे पंच आमचे हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे सर. चांगला अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. हो फटका हवेत केला हेलिकॉप्टरचा अंदाज. चेंडू चाललाय गोइंग इज गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक. आणि जसा हा चेंडू मात्र मैदानाच्या पलीकडे गेला अनंत केने यांच्या हृदयावरती एक मोठा धक्का बसला असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु नेहमीच ते चांगल्या क्रिकेटची सराहना करत असतात कारण त्यांनी फटक्याचं सुद्धा कौतुक केलं ज्या अनुषंगानं हा स्ट्रोक जितेशच्या बॅटमधून निघाला. जितेश आज चांगल्याच मूड मध्ये आहे आणि लय भारी तो कामगिरी करतोय टीम पाटील डेव्हलपर्स बापगाव संघासाठी. कारण जितेच्या हातामध्ये जे बॅट आहे ती सुद्धा मात्र एसएस स्पोर्टची आहे आणि आज एसएस स्पोर्टचे फाउंडर सर्वेसर्वा सोपाटी तिसकर सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. नेहमीच या विभागामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचं मोलाचं सहकार्य योगदान लाभत असतो आणि या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला एक आकर्षक बॅट प्राप्त झालेले आहे. मालिका वीरसाठी ते आपण देणार आहोत. हो अजून एक टॉप एज मिस्टामिक स्ट्रोक विकेट कीपर मोरेश्वर सुतार चेंडूच्या खाली आणि पकडतोय झेल आणि लागतोय हा दुसरा धक्का टीम पाटील डेव्हलपर्स बापगाव या टीमला. परंतु जे कार्य जितेशला करायचं होतं ते कार्य त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने आज पाडलं कारण त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले आपण, एक चौकार पाहिला, 11 चेंडू त्यांनी फेस केले आणि 11 चेंडू मध्ये 26 धाबांची एक तुफानी केली त्यांनी आपल्या टीमसाठी साकारली. 2 विकेट्स मात्र त्या संघाने आतापर्यंत गमावले कारण प्रथमतः विजय केने बाद जरा 7 धावसंख्येवरती आणि तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना आतापर्यंत एकूण सांघिक धावसंख्या 40 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मिस्टर भावेश जोशी मॅन फ्रॉम आमणे उर्फ बाबू. भावेशने सुद्धा मात्र हा हंगाम गाजवलाय पावसाळी रबर बॉलचा विचार केला तर. आणि पहा पहिल्या चेंडूवरती त्याचं तो चोख प्रत्युत्तर देत असताना काय जबरदस्त या ठिकाणी बॉटरमॅनचा वापर शक्तीचा वापर केला आणि चेंडूने केला हा बाई सपर 6 धाबांसाठी षटकार. जो येतोय तो मारतोय आणि ते सांगतात की आम्हाला फक्त मारामारीच जमते. ज्या अनुषंगाने मात्र सध्या खेळ सुरू आहे कारण सुरुवात विजयने केली त्याच्या बॅटमधून निघाला एक षटकार. त्याच्यानंतर जितेशचा खेळ पहिला जितेशच्या बॅटमधून निघाले 3 षटकार. आधीने सुरुवात केली षटकारानं आणि आता भावेशने सुरुवात केली षटकारानं. म्हणजे आज असं वाटतं की षटकारांची बोली भाषा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त आणि 4ही फलंदाजाने वैयक्तिक डावाला सुरुवात षटकाराने केली. इथे मात्र पहा पंच केला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न डीप द प्रोटेक्शन सागर फुलोरे आणि काय सुंदर झेल त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त केलाय. जास्त वेळ मात्र भावेशला खेळपट्टीवरती थांबू दिले नाहीये. गोलंदाज आधी वाकडेनं जरूर त्याच्या विरोधात मात्र फटके चांगले पाहायला मिळाले परंतु ज्या विकेट्स त्याला मात्र घ्यायच्या होत्या त्या विकेट्स त्यांनी मात्र आपल्या नावावरती केल्या आणि अखेर 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये खर्च केले होते सुनीलनं 20, दुसऱ्या षटकामध्ये अक्षय कुलूने खर्च केला 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये आधीने खर्च केला 17 परंतु 2 विकेट महत्वाचे त्यांनी प्राप्त केले. हे कुठेतरी जमेची बाजू म्हणावी लागेल टीम सौमिक 11 भावाले संघासाठी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. यानंतर RD11 किरल विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेबाडा. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी आमच्या समालोचक कक्षा समोर या.
चौथ्या षटकाला सुरुवात करतो अक्षय कोहली. इथे मात्र हुक केला आधीनं आणि चिडूला मात्र डिपॉझिट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आधीच्या बॅटमधून. नवीन फलंदाज रितेश तिसकर आलाय मॅन फ्रॉम इताडे, परंतु अक्षयच्या अगेन्स्ट मात्र पाहू शकाल आधीने मात्र जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि अखेर जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग करतोय. मी मगाशी सुद्धा उल्लेख केले की नांदकर गावातील खेळाडू असतील, पिसे गावातील असतील, इताडे गावातील असतील, कारण हा हंगाम जर आपण विचार केला किंवा खांडवाल गावातील खेळाडू असतील, पावसाळी रबर बॉल मध्ये मात्र एक वेगळीच त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. हो, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान गतिशील चेंडू होता आणि जरूर पाहिला तर पूर्णपणे बॉडीला जाऊन चेंडू धडकलाय. षटकाराचं चोख प्रत्युत्तर देत असताना अक्षय कोहली एक माइंड गोलंदाज आहे. नेहमीच आपल्या डोक्याचा तो वापर करत असतो. कुठल्या फलंदाजाच्या विरोधात कुठल्या लेंथवरती गोलंदाजी होणं गरजेचे आहे किंवा कुठल्या टप्प्यावरती त्याला आपण शांत ठेवू शकतो, या सर्व गोष्टींचा तो आडाखाडा करूनच मात्र तो नेहमीच आपल्या टीमचं प्रतिनिधित्व करत असतो. असा हा गोलंदाज अक्षय कोहली. चेंज ऑफ पेस पहा, वेरेशे गेला आणि चेंडू सरळ चालला अगदी जमिनीच्या साह्याने मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे सुनीलच्या रूपानं. थोडासा चेंडू शोधतोय त्या ठिकाणी, चूक घडली गेली. असं वाटतं की आज सुनील हा खेळाडू डिप्रेशन मध्ये आहे की काय, कारण गोलंदाजीमध्ये सुद्धा तो 100% कमिटमेंट देऊ शकला नाहीये आणि आउटफील्ड मध्ये सुद्धा मात्र त्याच्याकडून चुका घडतायत. या चुका त्याला मात्र लवकरात लवकर सुधारावं लागतील, कारण प्रत्येक छोटी छोटी चूक कधी कधी आपल्या संघाला महागात पडत असते, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. चुकीला माफी नसते मित्रांनो. प्ले करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये संपर्क झाला की नाही जरूर पंच आमच्याकडे इशारा दर्शवतील, परंतु एक धाव कंप्लीट पूर्ण केली. बॅटची कडा होती आणि अखेर सिंगल धाव घेण्यामध्ये त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना यश प्राप्त झालं. एकीकडे आदित्य आहे तर दुसरीकडे रितेश आहे. एक खेळाडू पिसे गावातील आहे तर दुसरा खेळाडू इताडे गावातील आहे आणि गोलंदाज आपण पाहिला तर नांदकर गावातील आहे. चॅम्पियन ट्रॉफी प्रत्येक गावातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात आज खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतायत. हे तर क्रिकेटची मजा आहे मित्रांनो आणि त्याच मात्र औचित्य साधून या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं 7 स्टार ग्रुपच्या वतीनं. 55 हो, चांगला यॉर्कर, बॅटची आय थिंक कडा लागली गेली. चेंडू सरळ त्याला विकेट किपरच्या पाठीमागे हो पुन्हा चेंडू शोधतायत आणि शोधता शोधता फलंदाजाने तब्बल 2 धाबा शोधल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल समतोल पाहायला मिळाला. कॉलिंग खूप छानपैकी पाहायला मिळाली. दोघी युवा आहेत, यंगस्टार आहेत, परंतु आता मात्र पूर्णपणे टीमची जबाबदारी घेत असताना मात्र दोन्ही खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी धाबा जोडतायत. एकीकडे पाहिलं तर युवा उद्योजक विकेशट पाटील यांनी मात्र प्रथमतः या सत्रामध्ये या संघाची बांधणी केली आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ मात्र जाऊन पोहोचलाय. छेडछाणी करण्याचा प्रयत्न, कारण प्रथमतः जर पाहिलं तर फलंदाज रितेश बॅकफुटला आला, त्याच्यानंतर फ्रंट फुटला आला, तोपर्यंत चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये निघून गेला आणि अखेर डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी या षटकाचा मात्र खेळ संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना पाटील डेव्हलपर्स बाबगाव टीमची धावसंख्या 3 गडी बाद 58 धावा 57 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण जर अक्षयचा स्पेल पाहिला तर तब्बल त्यांनी 2 षटकांच्या स्पेल मध्ये 1 विकेट प्राप्त केली आणि 20 धावा त्याने खर्च केल्या. चांगला स्पेल आपण म्हणू शकतो आदित्य वाकडेचा. 5व्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज हर्षद वेलेकर, दैवत वेलेकर यांचे छोटे बंधुराज मॅन फ्रॉम इताडे. आणि हर्षदने सुद्धा मात्र पाहिलं तर कमी वेळामध्ये आपल्या नावाची एक छाप सोडली आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि पहा किती सुंदर लेंथ वरती चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली. जबरदस्त लेंथ आणि या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट चेंडूने मात्र तिथे सुरुवात करतोय आणि 5व्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर तब्बल 4 षटकांचा जर विचार केला तर डॉट चेंडूने गोलंदाजाने सुरुवात केली. सुरुवातीला सुनीलने ते कार्य केलं, त्याच्यानंतर अक्षय कोहलीने कार्य केलं, त्याच्यानंतर आधी वाकडेने कार्य केलं आणि आता हर्षद वेलेकर या 4ही गोलंदाजाने आपल्या षटकाला सुरुवात डॉट चेंडूने केली. परंतु त्यापैकी आपण विचार केला तर अक्षय कोहली असेल किंवा आधी वाकडे असेल यांनी मात्र नियंत्रण ठेवण्यामध्ये त्यांना यश आलं, परंतु ही लाईन चुकीची पाहायला मिळाली, कारण चेंडू सरळ उजव्या स्टिकच्या बाहेरून निघून चालला. वाईटच्या स्वरूपात 1 धाव अजून मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. आणि आज सर्व सामने आपण जर पाहिले तर 70+ पाहायला मिळाले, हाय स्कोरिंग पाहायला मिळाले. म्हणजे आज फलंदाजांचा बोलबाला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यामध्ये फलंदाज डील करतायत, परंतु हर्षदच्या अगेन्स्ट मोठे फटके सुद्धा खेळणं एवढं सहज इझिली नसणार आहे, कारण हर्षदकडे मात्र तो टॅलेंट आहे. जरूर तो युवा आहे, जास्त क्रिकेटमध्ये पाहिलं तर त्यांनी वेळ घालवला नाहीये, परंतु जसा जसा क्रिकेट पुढे चाललाय, जसा हर्षद प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय तसा तसा अनुभव त्याच्याकडे आता येत चाललाय आणि त्याचा तो उत्तर देतोय सध्या या मॅच मध्ये.
हो फटका हवेत खेळला, डान्सिंग ट्रॅक शॉट, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आदित्य बाकडे चाललाय आणि पकडला झेल. आय थिंक वाडिश मुडॉन वरती तो झेल त्याने कंप्लीट केला आणि एक फलंदाज माघारी चाललाय आदित्य. स्कायर होता आणि काय घारी प्रमाणे त्या चेंडूवरती त्या झेलवरती आधीची नजर पाहायला मिळाली आणि योग्य त्या वेळी त्यांनी जी सुरक्षित हातांची ओंजल आहे ती बाहेर काढली आणि त्या ओंजलीमध्ये त्या चेंडूला कैद केला. कुठेतरी आपण जर पाहिलं तर सुरुवात आधी तिने चांगल्या स्ट्रोकने केली होती, बॅक टू बॅक 2 सिक्सर त्याने लगावले होते, परंतु त्याच्यानंतर थोडासा तो सास पडला आणि फक्त 8 चेंडूमध्ये आपल्या टीमसाठी 15 धाबांचं तो योगदान देऊ शकला. न्यू बॅटर बाहुबली हनुमान. पहिला चेंडू खेळत असताना पाहू शकाल पुलचा अंदाज करण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु खूपच वेगवान चेंडू होता, त्याच्यावरती त्याला नियंत्रण ठेवू शकता आलं नाहीये आणि त्याच अनुषंगाने हा षटक जर पाहिला तर सौमिक 11 भावाला टीमसाठी खूपच लाभदायक म्हणू शकतो, कारण बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये हर्षदनं, फक्त एक एक्स्ट्रा धाव खर्च केली वाईटच्या स्वरूपात. काय स्पेल राहिलाय हर्षदचा. हो ही लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे, पंचांची दोन्ही पुन्हा समांतर, दुसरी धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात या ओव्हर मध्ये हर्षद खर्च करतोय आणि आय थिंक जी वेल दिली होती या पहिल्या इनिंग साठी त्या वेलेवरती सध्या खेळ सुरू आहे. सौमिक 11 भाबाली संघाचा आणि प्रत्येक टीमला विनंती करतो की याच वेळी अनुषंगाने तुम्हाला खेळ इथे सादर करायचा आहे. टॉप एक चेंडू चालला अगदी फाईन कडे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. आय थिंक रोशन आहे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि पाहू शकाल या चेंडूवरती एकच धाव पूर्ण करण्याची संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या सिंगल पुढे वाटचाल करते, 60चा आकडा धाव फलकावरती आतापर्यंत लागला गेला आणि अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे, म्हणजे हा सुद्धा सामना आपण जर पाहिलं तर आय थिंक कदाचित 70च्या पुढे जाऊ शकतोय. हो इथे मात्र झेल होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये, परंतु विकेट किपरच्या एक्झॅक्टली पुढे चेंडू लँडिंग झाला, तोपर्यंत सिंगल धाव. जबरदस्त गोलंदाजी हर्षद वेलेकरची ती पाहायला मिळाली, कारण एका षटकाचा त्याचा स्पेल राहिला जरूर, परंतु एक सफलता त्याने आपल्या नावावरती मिळवली आणि फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या. हा यंग टॅलेंट आहे इताडे गावाचा, हा इताडे गावाचा भविष्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिले टॉप ऑर्डरचे 4ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी पाहिले तर आय थिंक चांगला त्यांना स्टार्ट मिळाला, परंतु मोठी इनिंग डेव्हलपमेंट करू शकले नाही. त्यामध्ये आपण आदित्यचा विचार करू शकतो, त्याच्यानंतर आपण जितेशनं एक जबरदस्त विनिंग नॉक इनिंग आपण म्हणू शकतो त्याला. 26 धावांची त्यांनी तुफानी केली साकारली आणि शेवटच्या षटकामध्ये पुन्हा सुनीलचा वापर केला. ज्या गोलंदाजाने सुरुवातीचं षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये सुनील जरूर महागडा ठरलाय, परंतु वापसी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे, कारण गावदेवी बापगाव संघाचा आपण विचार केला तर या गोलंदाजानं अनेक चढ उतार पाहिलेले आहेत, अनेक विनिंग मोमेंट आपल्या टीमसाठी त्यांनी दाखवलेले आहेत आणि आज ते कार्य सौमिक 11 भावाले टीमसाठी तो करेल का शेवटच्या या स्लॉट ओव्हर मध्ये. समोर आहे रितेश टिस्कर आणि आता मात्र हा तिक्कट मारा सुनीलचा आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बॉडीला चेंडू जाऊन मात्र धडकलाय, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि आता मात्र बाहुबली हनुमानला आता मात्र या ठिकाणी आपल्या नावारूपाने खेळ सादर करावा लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये तर आपण पाहतोय की लॉंगेस्ट सिक्सर मारण्याचा पराक्रम त्याच्या नावावरती जरूर राहिलाय, परंतु आज रबर बॉल क्रिकेटमध्ये या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्याप्रमाणे तो खेळ साकारणार का. हो चांगला चेंडू बाउन्सर आणि पाहू शकाल या ठिकाणी 1 बाउन्स इथे मात्र या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिलं गेलं. दोन्ही पंच आपण जर पाहिले तर एकमेकांकडे पाहत राहिले. एकीकडे रामकृष्ण काकडे सर आहेत, दुसरीकडे कैलास पाटील सर आहेत आणि खूपच अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहतोय, परंतु चांगला चेंडूची हाताळणी सुनीलची पाहायला मिळाली. आता मात्र फटका हवेत खेळलाय, परंतु सेफ लँडिंग होणार, कारण शॉट मिड विकेटला कुठला फिल्डर नाहीये. जोपर्यंत डीप वरून हर्षद चेंडूला उचलून फेक करतोय त्याच्यानंतर स्वतः गोलंदाज सुनील पाटील तिथपर्यंत पोहोचला, परंतु याच ठिकाणी पाहिजे बॅकअपला कुठला फिल्डर नाहीये आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भाग पाहायला मिळते. ओहो धाबा पूर्ण केल्या आतापर्यंत 5 साबी होणार का आणि त्या साबी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज हनुमान मात्र त्या ठिकाणी बाद झालेला आहे.
खराब क्रिकेट सोमिक 11 भावले टीमचा आपण विचार केला तर, कारण ज्या चेंडूवरती किमान एखादी किंवा दुहेरी धाव मिळाली असती, परंतु त्या ठिकाणी तब्बल 5 धाबा तिथे मात्र ओव्हर थ्रोच्या रूपाने खर्च केल्या. कारण या धाबा तुमच्यासाठी कधी कदाचित महागात सुद्धा पडू शकतात, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही घडू शकतोय. 3 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी. बॅटर पाहू शकाल विकी मोगरे आलाय एज अ कॅप्टन पाटील डेव्हलपर्स बापगाव टीमचा विचार केला तर. आणि या 3 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फटका जर निघाला तर मात्र हा सामना सुद्धा मात्र 70च्या पुढे जायला पाहायला मिळू शकेल. हो लाईन पाईपला गेली एक्झॅक्टली. हो पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पंच सुद्धा मात्र टू माइंड झाले होते की एक्झॅक्टली वाईट द्यायचं की नो द्यायचं. कारण या अगोदर 1 4 ओव्हरचा इशारा जरूर सुनीलला देण्यात आला होता, परंतु 30 लेन त्यांनी पुन्हा हाताळले आणि एक योग्य निर्णय पंचाचा नो बॉलचा. म्हणजे पुढील चेंडू पंच फिरिट आहे का? येस ओके, पुढील चेंडू असेल फिरिट आणि त्याच्यावरती मोठा हिट येणार का बॅटर विकी मोगरेच्या बॅट मधून. हो जागेवरतीच पाहिलं तर चेंडूला हायमट केलं आणि पाहू शकाल लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑन पर्यंत जाऊन चेंडू उचलतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाली. परंतु सुनीलचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण पहिल्या षटकामध्ये जरूर त्याच्या विरोधात मोठे फटके आले, परंतु दुसऱ्या स्पेल मध्ये मात्र त्या मोठ्या फटक्यांपासून मात्र फलंदाजांना त्याने मात्र कुठेतरी वंचित ठेवलाय. आणि मी मगाशी उल्लेख केला होता की वापसी करू शकतोय, हा टॅलेंट त्याच्याकडे आहे आणि ते कार्य आज पाहायला मिळतोय. हो ऑन साईडला पुल केलाय, गॅप चेंडू चाललाय, परंतु गवत खूप आहे तिकडे स्क्वेअर लेग मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि त्या गवतामध्ये चेंडू जाऊन मात्र पूर्णपणे थांबला गेला. तत्पुरती 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या गेल्या. जरूर विकीची आम्ही रणनीती चांगली म्हणू शकतो, कारण मोठे फटके जर येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल वरती भर टाकणं फार गरजेचं आहे. आणि 2 धावेने पहा हा सामना सुद्धा मात्र 70च्या पुढे गेलाय, कारण 72 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. आणि अजूनही आपण जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ येणं बाकी. चांगला टोटल उभारलाय बॅटिंग करत असताना पाटील डेव्हलपर्स बापगाव संघानं. हो स्ट्रोक प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु धावा चांगल्या मिळू शकतील, कारण पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण केल्या. रितेशने तिहेरीचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये शेवटच्या चेंडूवरती फलंदाज विकी मोगरे रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आणि 74 वरती पहिला डाव मात्र या ठिकाणी संपन्न झालाय आणि लक्ष असेल 75 धावांचं. 70+ हा मॅजिक टोटल राहिला या स्पर्धेचा विचार केला तर. प्रत्येक सामन्यामध्ये 70च्या पुढे पहिल्या इनिंग मध्ये आपण धाव फलक पाहिलेला आहे. आणि त्यांचा आपण जर पाहिलं तर रन चेस करत असताना एकाच संघाने रन चेस केला आहे. 2 संघाने रन चेस करत असताना मात्र ते सामने गमावले, परंतु इथे धावांचा पाठलाग होणार का? सुमिक 11 भावाले सगळं 75 धावांचा पाठलाग करणार का? तत्पुरती जाऊया आपण पहिल्या फरीतील शेवटच्या सामन्याकडे. आणि वरून नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय कॅप्टनला ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आरड 11 किरवली. चला नितीन चौधरी आलेले आहेत आरडी 11 किरवली संघाचे संघनायक. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ शेवटची ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी. आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. एका बाजूला माजी उपसरपंच राकेशजी दिगाडकर आणि दुसऱ्या बाजूला माजी सरपंच संतोषजी काकडे अशी लढत तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत आणि मी विनंती करतो अनंतजी केने यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करा.
या स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर सुद्धा मात्र ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतात आणि त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सिद्दीक भावे सर, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. नुकतीच जी नाणेफेकी संपन्न झाली, ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर 75 धावांचा लक्षात इथे पाठलाग सुरू होणार आहे सौमिक 11 भावाली संघाच्या माध्यमातून. त्या धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होणार की त्या धावांचं संरक्षण आज पाटील डेव्हलपर्स बाबगाव संघाच्या वतीने केला जाणार. या दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकण्यासाठी पुन्हा तुमच्या सोबतीला मात्र या ठिकाणी सज्ज होतील. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया छोटंसं परिवर्तन आणि ऐकूया समीर ठाकरे यांचा घोड आवाज. थँक्यू सो मच. Grishma 11 Amnepada won the toss and choose the field first against RD 11 Kiravli. Thank you. धन्यवाद सर. योगी पाटील या ठिकाणी पुन्हा 75 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. तिसरा सामना तुम्ही बघतायत. पहिल्या मॅच मध्ये 73, दुसऱ्या मॅच मध्ये 75 आणि तिसऱ्याही मॅच मध्ये 75चं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे. सौमिक केबल नेटवर्क अनंता केने फॅम टीम तुम्ही पाहतात. प्रथमतःच आता या विभागामध्ये तेही मैदानामध्ये उतरलेले आहेत. संघ खरेदी केला आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतात पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकी पाटील यांचा संघ बापगावचा हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. 74 धावा बनवल्या. विजयनं सुरुवात षटकारानं केली परंतु त्याला मोठा डाव साकारता आला नाही. तदनंतर जितेशनं देखील एक चांगला डाव साकारला. 26 धावा त्यानं जोडल्या. आदित्यच्या बॅटमधून एक सिक्सर आपल्याला 2 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले. 15 धावा त्यानं जोडल्या आणि शेवटला आपण जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये खूप चांगला या ठिकाणी बदल बघायला मिळाला. विशेषतः हर्षल वेलेकर जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. त्यानंतर अक्षय कोळे असेल त्याच्याही माध्यमातून चांगला स्पेल आपल्याला बघायला मिळाला. आधी वाकडेला 2 विकेट मिळाल्या परंतु भरपूर धावा त्यानं खर्च केल्या. सुनीलनं देखील भरपूर सारे रन्स कन्सीड केल्या. आता 75 धावा बनवायच्या त्या सामना जिंकण्याकरिता आणि सलामीवीर मोरेश्वर सुतार आणि त्याच्या सोबतीला दीपेन बोध ओपनर्स दोन्ही सलामीवीर तुम्ही बघतायत 75 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता दाखल झालेले आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे त्या ठिकाणी. कॅप्टन ऑफ बापगाव तुम्ही पाहताय संघनायक पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे या ठिकाणी फिल्डिंग सेट करत असताना बरेचसे सिनियर क्रिकेटर संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. विजय असेल, हनुमान असेल, विकी मोगरे असेल आणि त्यानंतर एका बाजूला आपण विचार केला तर मोरेश्वर सुतार जे सध्या संघाला लीड करत आहेत. अक्षय कोळी असेल याही संघामध्ये सिनियर खेळाडू आहेत. आदित्य वाकडे टीमचे कॅप्टन त्यांच्याकडून देखील अपेक्षा असतील. मॅचला मजा येणाऱ्या विजय केने षटकाला सुरुवात करतो. पहिल्या षटकाला सुरुवात प्रारंभ करत असताना सामना करेल ज्युनियन ओपनर. नानकर गावासाठी तो नेहमी सलामी करतो आणि त्याच्या फ्रँचायझीसाठी तो नेहमी सलामीच करतो असा एक तंत्रशुद्ध फलंदाज मोरेश्वर सुतार स्ट्राइक एंडला. पहिल्या मॅच मध्ये 73 धावा चेस झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 75 धावांचं संरक्षण झालं. आता तिसऱ्या मॅच मध्ये काय घडेल सर्व घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. हो हो हो, पहिलाच बॉल मोरेश्वर सुतार आणि पहिल्याच बॉलवर बडी विकेट. सबसे बडी विकेट मोरेश्वर सुतार शून्यावर आउट होतोय. फार मोठा धक्का सौमिक केबल नेटवर्क भावाले टीमला. हा फार मोठा झटका लागला आणि या झटका नाही तर अनंत केने यांना चटका लागला असेल. मोरेश्वर सुतार आउट झाल्या शून्यावर. यानंतर RD किरवली विरोधात ग्रीष्मा 11 आमनेपाडा असा सामना आपल्याला ह्या पुढचा बघायला मिळेल. तो दोस्तों देखना ना भूलिए किरण पाटिल का जलवा फिर एक बार. और सामने वाले टीम में विनय पाटिल का धमाका. क्या बात है, मजा येणार आहे आज पूर्ण दिवसभर. तो थोडा पाऊस व्हायला हवा मग आणखीच मजा. नवीन बॅटर अक्षय कोळी मैदानाच्या आतमध्ये येतोय.
केनेचा बॉल या वेळेला रडार मध्ये होता. अक्षय कोहलीनं फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. कडक शॉट, कडक बेधडक दे दणका अक्षय कोहलीचा सिक्सर पाहायला मिळाला ऑफ द मार्क. मोरेश्वर शून्यावर बाद झाला. मला माहिती नाहीये, मी माझा स्वाभाविक खेळ या ठिकाणी साकारणार आणि पहिल्या चेंडूवरती षटकार प्राप्त केला विजय केने. कटर कटर आणि घेतली एच, आणखी एक धक्का. विजय केने ऑन फायर. दोन मोठे विकेट त्यानं पहिल्याच ओव्हर मध्ये मिळवलेत. सौमिक केबल नेटवर्क भावले संघाला बॅकफुटला ढकलत असताना अक्षय कोहली ही या ठिकाणी फक्त 6 धावांचं योगदान देऊन आउट होतोय. आणखी एक मोठा धक्का लागलाय तो टीम भावळेला. मोरेश्वर शून्यावर बाद झाला. त्याच्यानंतर थोडासा मागे टाकला बॉल, त्याच्यावरती षटकार आला. पुन्हा लेंथ मध्ये बदल केला, पुढच्या लेंथ वर चेंडू हाताळला, थोडेसे बोट फिरवले, पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल, आउटसाइड एज, आउट कटर बॉल. आणखी एक धक्का लागला तो सौमिक केबल नेटवर्क संघाला. तिसरा सामना आधी वाकडे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. विजय केनेचा आणखी एक सुंदर चेंडू बघायला मिळाला. पुन्हा कटर आहे, व्हेरिएशन, परंतु कीपर कडनं झाली आहे मिस्टेक आणि आता धाव मिळणार आहे. विकेट कीपर विकी मोगरे कडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. व्हेरिएशन आहे. एवढ्या वर्ष सातत्याने तो क्रिकेट खेळत आलाय आणि तो कन्सिस्टंटली परफॉर्म करत आलाय. सोपं नाहीये 15 ते 20 वर्ष क्रिकेट खेळणं आणि तोच परफॉर्मन्स देणं. ओहो, दीपेन समोर यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा गोलंदाज चेंडू खाली पोहोचतोय, परंतु या ठिकाणी झेल सुटलाय. दीपेनला जीवन दान मिळालंय आणि 2 धावा सौमिक केबल नेटवर्क भावाले संघाला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही बघतात 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 9 ऑन अ बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट. मोरेश्वर सुतार आउट फॉर द डक अँड अक्षय कोहली 6 धावांचं योगदान देऊन आउट झालाय. दीपेन आणि आधी वाकडेला इथून आता भागीदारी करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. आणि एका बाजूला तुम्ही पाहतात पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स न जी सुरुवात केलेली आहे, पॉझिटिव्ह अप्रोच बघायला मिळालेला आहे. विजय केने सर्वात अनुभवी खेळाडू आहे. या विभागाचा विचार आपण केला तर जो सातत्याने परफॉर्म करत आलेला आहे. संजय पाटील ते सुद्धा युट्यूब वरून सामन्याचा आनंद घेत आहेत. बंगाल येथे कामानिमित्त असल्याने त्यांचंही स्वागत. मोटवल संघासाठी नेहमीच ते सपोर्ट करत आलेले आहेत. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल हियर. पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा बॉल, डॉट बॉल. पुढचा बॉल. हो हो हो, या वेळेला स्विंग केला ऑन साइडला. आधी वाकडे, आधीच्या वाकड्यात कोणी शिरू नका, नाहीतर तोडफोड काम सुरू होईल. आणि तोडफोड काम सुरू झालंय. षटकार. काय फटका खेळलाय सिक्सरच्या माध्यमातून. आधी वाकडेनं दबाव कमी करण्याचा प्रयत्न केलाय. हा बॉल सोडून दिलाय फलंदाजाने. पंच कैलास पाटील सर आम्हाला इशारा कळवतात. वाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती 16.
सेकंड ओव्हर मध्ये तुम्ही भावेशला गोलंदाजी करताना पाहतात, त्यालाही पलटवार करावा लागेल. ओ चांगला कटर होता, अक्रॉस निघणारा बॉल पडल्यानंतर काटा बदलणारा बॉल, डॉट बॉल येतोय. षटकाराला त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आपण बघतोय. स्कोर कार्ड वरती 16 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात, 16 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या फेरीतला तिसरा सामना. ओ पुन्हा स्विंग केला, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढून नेतृत्व कसं करावं हे या ठिकाणी उदाहरण देतोय आदित्य वाकडे. दुसरा सिक्सर, ग्रेट शॉट, आउटस्टँडिंग. काय फटका सादर केला. स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सन्मान्य जगन पाटील साहेब सरपंच इताडे किरवलीचे, जगन शेठ यांच्या वतीनं सर्वांना आमंत्रण आहे. किरवलीमध्ये स्नेह भोजनाची व्यवस्था सर्व आमने लोणार परिसरासाठी करण्यात आलेली आहे. सर्वांनी आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. हा बॉल पुन्हा एकदा चांगला लेंथ आणि लाईन वर पाहायला मिळाला. पुढचा बॉल, हो यावेळेला फोर्स केला. अनदर ह्यूज हिट. कर्णधारानं पुन्हा जबाबदारी आपल्या खांद्यांवर स्वीकारली आहे. आदित्य वाकडे तिसरा सिक्सर या षटकामध्ये. भावेशच्या विरुद्ध आक्रमण त्यानं केलं आणि तो करणं गरजेचा होता. आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 28 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये पूर्णपणे बॅकफुटला असलेला संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये पलटवार करताना दिसलाय. हा खेळ क्रिकेटचा आहे. या अगोदरचा असाच काहीसा सामना होता, ज्या वेळेला ललेशनं 20 धावा खर्च केल्या. त्यावेळेला असं वाटलं होतं की मुठवलच्या हातातून हा सामना निसटतोय, परंतु त्यानंतर मनोज घाटाल आणि शुभमची गोलंदाजी. विजय आलाय, विजय केने आणि त्याच्या समोर दीपेन आहे. दीपेनच्या बॅट मध्ये ही पॉवर आहे, कोणती तो सीमारेषा ओलांडू शकतो आणि त्याच्या बॅट मधून आलाय सिक्सर. ओव्हर पिच बॉल बरोबर रडार मध्ये होता आणि दीपेनच्या बॅट मधून सिक्सर अगदी आपण पाहिला. टायमिंग फार सुंदर होतं. दीपेन देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतो. आणि आता मात्र या ठिकाणी सुरुवात केली सौमिक केबल नेटवर्कनं. कमी गतीने स्लो वन पीक केल्या बॉलला. बॉल हवेमध्ये आहे आणि हवेतून टाटा बाय बाय करत असताना निघून गेला स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. आता षटकारांमध्ये डीलिंग सुरू केली आहे. लागोपाठ 2 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्यानंतर पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघ बॅकफुटला गेला. एक षटक हवं होतं की जिथून पुन्हा उभारी मिळेल आणि ते षटक भावेशचं मिळालं. आणि तदनंतर आता विजय केने सारख्या मोठ्या गोलंदाजावरती देखील आक्रमण सुरू केलेलं आहे. दीपेनच्या बॅटमधून आता लागोपाठ 2 सिक्सर. तिसरा देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेन ऑन फायर. काय फटकेबाजी सुरू केली. दीपेन ऑन फायर. लागोपाठ 3 सिक्सर विजय केनेच्या विरुद्ध. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 46-46. विजयाकडे अग्रेसर. क्रिकेटमध्ये एखादं षटक पुरेसं असतं मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी. आणि काय फटके सुरू केलेत यावेळेला. मिस्टामिंग बॉल हवेत, विकेट मिळू शकते. आदित्य पोहोचणार की या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, परंतु बॉल नो मॅचला लँड झाला. निर्जन स्थळी पडला आणि 2 धावा त्या ठिकाणी फायनली फलंदाजांना मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने 48 वर आता धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 मार्गस सौमिक केबल नेटवर्क्स विरुद्ध पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव. स्लो वन कमी गतीने टाकलाय. हा स्टॉक बॉल आहे विजय केनेचा. जेव्हा स्लो वन किंवा कटर टाकतो तेव्हा फलंदाजांना भरपूर समस्या निर्माण होतात.
आता ढग दाटून आलेत, परंतु पाऊस कधी येणार यावेळेला पुन्हा फोर्स केलाय. षटकारांचा पाऊस मात्र मैदानात पडतोय. दीपेनच्या बॅट मधून चौथा सिक्सर. क्रिकेटमध्ये तुमचा रंग, तुमची उंची, तुमचं वय हे काहीच महत्वाचं नाहीये. तुमचा खेळ कसा आहे. मला तर वाटतं की विजय केनेनं जेव्हा खेळायला सुरुवात केली असेल त्यावेळेला दीपेनचा जन्मही नसेल, परंतु आज त्याच दीपेननं 4 षटकार विजय केनेच्या विरुद्ध मारलेत. म्हणून क्रिकेटमध्ये पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, मैदानात तुम्ही काय करताना या गोष्टीला महत्व आहे. स्कोर कार्ड वरती 54 धावा, 21 धावांची गरज आहे. लागोपाठ जर विचार केला तर 3 सिक्सर आले आणि विजयच्या ह्या ओव्हर मध्ये एकूण 26 धावा दीपेननं कंप्लीट केल्या. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित आता येणारी 3 षटकं शिल्लक आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत आणि हा सामना जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज चौथं षटक अक्षय सुरेकर. अक्षय सुरेकर या संघामध्ये आणि थोडस आश्चर्यचकित करणारा निर्णय मला वाटतं, कारण अक्षय नेहमीच आपण इनिशियल ओव्हर्स मध्ये बघतोय. आज त्याला चौथ्या षटकामध्ये इन्व्हाइट केला. बघूया इथूनही पलटवार करण्याची संधी असेल. आधी थांबणार नाहीये. अक्षय समोर देखील आक्रमण केलंय. षटकार आणि षटकार. सौमिक केबल नेटवर्क पहिल्यांदाच या मैदानात उतरली आणि आनंद ताकेने यांच्या संघाने आता पुन्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मोरेश्वर सुतार फेल झाला, अक्षय कोळी फेल झाला, तरीही आम्ही मॅच जिंकू शकतो एवढी आमच्यामध्ये हिंमत आहे, एवढी ताकद या टीम मध्ये आहे. आदित्य आणि दीपेनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. थोडीशी जागा बनवली, पंच केला, बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला. दुसरा धावेचा प्रयत्न, भागीदारी महत्वाची होती आणि ती पार्टनरशिप बॉल शोधतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ढूंढो रे साजना. चौथी धाव देखील पूर्ण केली आहे. हे दृश्य तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये बघायला मिळतील, कारण गवत वाढलेलं असतं, पाण्याची डबकी असतात, चिखल झालेला असतं आणि अशा कंडिशन्स मध्ये बॉल तुम्हाला शोधावे लागत असतात. 3 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 64 धावा या ठिकाणी लागल्यात. 64 रन्स. आदित्यनं काय बॅटिंग केली आणि त्याला साथ दिली दीपेननं. दोन्ही हो यॉर्कर. आता पाऊस मात्र सुरू झालाय. मॅच मध्ये पलटवार होईल का? संधी तर आली आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, कारण ज्या वेळेला विकेट ओळी होते ना त्यावेळेला बॅटिंग करणं कठीण असतं. योगी सर, पाऊस जर एकदा का मुसळधार सुरू झाला ना तर मी म्हणेल इथून पुन्हा एकदा भावळेकरांसाठी कठीण होणार आहे. ती तुम्हाला जिद्द ठेवावी लागेल. बापगावच्या खेळाडूंना ती जिद्द ठेवावी लागेल. हार मानून चालणार नाहीये. इथून जर का सोसाट्याचा आता पाऊस आला, मुसळधार पाऊस सुरू झाला तर मात्र मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहिलं तर 64 धावा. मला वाटतं ग्लोव्हची मागणी केली, स्वतः कॅप्टन आलेत. मला वाटतं काहीतरी संदेश दिला असेल. ग्रिप करणं पाण्यामध्ये थोडस कठीण असतं. चला मॅच सुरू करा सर. पाऊस सुरू झालाय. दीपेनला जीवनदान मिळालं होतं, 0वर मला वाटतं जीवनदान मिळालं होतं आणि त्यानं त्याचा फायदा उचलला. सुरेकर फुल टॉस फ्लिक केलाय. मनगटी फटका, आधी वाकडेच्या बॅट मधून सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 5 धावांची गरज आहे. अवघ्या 4च ओव्हर मध्ये मला वाटतं की आता मॅच फिनिश होते की काय. 5 धावांची गरज आहे. आदी आणि दीपेन. ओहो, पुन्हा फुल टॉस, स्वीट टायमिंग, बॉल सीमा पार, मॅच फिनिश. अवघ्या 4 षटकांमध्ये सामना जिंकलाय. सौमिक केबल नेटवर्क भावलेनं अभिनंदन टीम, अभिनंदन आनंद ताकेने, टीम ओनर, and hard luck Vicky Shet Patil and hard luck Patil Builders and Developers.